नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. मालेगावमध्ये समाजवादी पार्टीच्या कोण उपमहापौर आहेत, शान-ए-हिंद अहमद. शान-ए-हिंद म्हणजे हिंदुस्थानाची शान असणाऱ्या आमच्या उपमहापौर. ती कोण आहे बाई ती? आणि तिच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावलेला दिसला आणि त्यानंतर सगळं वातावरण तापलं. सगळ्या हिंदू संघटना, सगळी हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्ववादी लोक सगळे तुटून पडलेत की टिपू सुलतानचा फोटोच कसा काय लावला त्या दालनामध्ये. म्हणजे हा टिपू सुलतान याचा जर व्यवस्थित इतिहास आपण व्यवस्थित पाहिला तर मराठ्यांकडून अनेकदा त्याची हार झालेली आहे, ते आपण सर्वांना माहिती आहे. बरं, हा टिपू सुलतान हा क्रूर इतका होता भयंकर की त्याने अगदी फरमानं काढली होती त्यावेळेला की हिंदूंच्या कत्तली करा, हिंदूंची मंदिरं पाडा, त्यांच्या देवी देवतांच्या विटंबना करा. तेच आजचे हे ओवेसी करतात. ओवेसी जे करतायत ना, ते त्यांचे विचार इथून आलेत. हैदराबादचा निजाम बिजाम ही सगळी निजामाची लोक, ही सगळी निजामाच्या इथून आलेली लोक. हैदराबादचं संस्थान वगैरे इतिहास वाचा जरा तुम्ही. जर पूर्वी काय वाचत असाल इतिहास, आपल्याला इतिहासाचं काय माहीत नसतं, आम्ही काय त्यात वाचत नाही. आम्हाला टिपू सुलतान हा महान राजा वाटतो काही घाणेरड्या अवलादींना. त्यांना टिपू सुलतानचा इतिहास वाचायची गरज आहे. या टिपू सुलतानचे पोस्टर नंगे नाच हातात घेऊन या मुस्लिम बहुल भागांमध्ये फिरवले जातात. औरंगजेबाचे पोस्टर घेऊन या मुस्लिम बहुल भागांमध्ये फिरवले जातात. यांचे विचार कट्टरपंथीय आहेत, हे आपण मान्य करतो, हे आपल्याला माहिती आहे. आपण वारंवार अनेक प्रकरणं, अनेक गोष्टी सोशल मीडियावरती पाहत असतो. यांचे विचार जिहादी विचार. आता जिहादी जिहादी आम्ही काय म्हणत असतो? मग लव जिहाद असो, हिंदू मुलींना जाळ्यामध्ये प्रेमाच्या ओढात कत्तली करा, मारून टाका. एक मुलगी मिली तर पुढच्या अख्ख्या पिढ्या गेल्या तुमच्या, बरोबर. तुमचा खाण्याचा जिहाद असेल, म्हणजे जेवणाचा थुंका त्याच्यात घाण करा, मुता हागा, काय काय घाण करायची असेल ती करा आणि हिंदूंना बाटवा. हा एक झाला जिहाद. दुसरा, आपल्या गायींची कत्तली करा, देवी देवतांची नको तसलं काय काय बोला अपशब्द, जेणेकरून यांच्या धर्माची विटंबना होईल. हा एक झाला जिहाद. दुसरा झाला जमिनीचा लँड जिहाद ज्याला म्हटलं जातं. यांच्या जमिनी बळकवा, हळूहळू घ्या, बोर्ड त्याच्यासाठीच काढलंय. यांच्या किल्ल्यांवरती घुसा, यांच्या मंदिरांवरती घुसा, यांच्या गावांमध्ये घुसा. हा एक झाला जिहाद. बऱ्यापैकी असले नको तसले वेगवेगळे जिहाद या आपल्या सगळ्या परिसरामध्ये, मार्केटमध्ये, बाहेर देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. आपल्याला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही. आमच्या सेक्युलरवाद्यांना वाटतं की आमचं रक्त आणि त्यांचं रक्त लाल लाल आहे, म्हणजे आपण सगळे फक्त माणूसच आहोत. अरे आपण असं समजतोय, त्यांनी समजायला पाहिजे की नाही? त्यांना हे समजायला पाहिजे ना की आपणही माणूस आहोत, आपण ही माणुसकी ठेवली पाहिजे. मग जर असं असतं तर मग ही एवढी क्रूरता या सगळ्या लोकांकडनं इथं आली नसती. हा सगळ्यात पहिला मुद्दा. एका छोट्याशा मालेगावची कोणती शान-ए-हिंद नावाची उपमहापौर बिनधास्तपणे डेअरिंग करून तिच्या मागे टिपू सुलतानचा फोटो लावते. याच्यात आपली किंमत केली तिने. तिने काय केलं? आपली किंमत केली. तिला भीतीच नाही, तिला घाबरायचं कारणच नाही. हे एम-आय-एम नावाचा पक्ष, हे समाजवादी, हे बाकीचे सगळे डाव्या विचारसरणीचे पक्ष आतून एक येतात, लक्षात ठेवा. आतून हे एक आहेत, सगळे आतून एक आहेत. त्यांचे विचार, त्यांची विचारसरणी तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला जेव्हा कळेल, तुमच्या पायाखालची जमीन हादरेल, तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. इकडे परभणीमध्ये उद्धव ठाकरेंनी काहीतरी महापौर काय त्यांचा तो मुस्लिम बसवलाय आणि त्यांचे अनेक जण सांगतात की 20-25 वर्षापासून आमचा जिल्हाध्यक्ष आहे, आमचा मराठी मुसलमान आहे. तो आहे, त्याचा विषय नाही त्याचा की मुसलमान बसला म्हणून ते धर्मच नको, अशा ती गोष्ट नाहीये. पण ह्या लोकांची विचारसरणी जर असली असेल, या लोकांना जर टिपू सुलतान महान राजा वाटत असेल, तर मग आमच्या मावळ्यांनी सांडवलेलं रक्तानी छत्रपतींनी संभाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे त्याच्यावरती पाणी फिरलं यांनी. असं त्यांनी इतिहासाला तुमच्या उडवून लावलं. असं टिपू सुलतानचा फोटो लावून काय केलं टिपू सुलताननं तुमच्यासाठी? म्हणजे ज्यांनी केलं, ज्यांनी अख्ख्या आपली हयात, अख्ख्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या तुमच्यासाठी, त्यांचा तुम्हाला काही घंटा फरकच पडत नाही. रक्तच आमचं सळसळत नाही. रक्त आमचं फक्त टिपू सुलतानच्या याच्या विरोधात फक्त बीजेपीचं सळसळलं पाहिजे, त्या शिवसेनेचं एकनाथ शिंदेचं सळसळलं पाहिजे, हिंदुत्ववादी लोकांचं सळसळलं पाहिजे. आमचं कशाला सळसळलं पाहिजे? आम्ही कुठल्या पक्षाचे ना पक्षाचे, आम्हाला ते राजकारणाशी काही घेणं देणं नाही. ते टिपू सुलतान बघून तुम्ही तिकडे बघून घ्या, आम्हाला काय तुमच्याशी घेणं देणं नाही आहे. असल्या विचारसरणीची घाणेरडी लोक आपल्यामध्ये आहेत ना, म्हणून यांची हिंमत होते असल्या काहीतरी गोष्टी करण्याची. टिपू सुलतानचा इतिहास वाचा, काय केलंय काय नाही केलंय. त्या 400 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला आता पण जर हवा असेल ना, तर मग जे हिंदूंसाठी लढतायत त्यांनी जरा माघार घ्यावी. जोपर्यंत यांच्या आया बहिणींवरती हात उचलले जात नाही, जोपर्यंत यांना साल्यांना कापून फेकलं जात नाही, तोपर्यंत यांना समजणार नाही की इतिहास किती महत्त्वाचा होता आणि काय करून ठेवलं आपल्या पूर्वजांनी. आम्हाला थोडी देखील लाज, आमच्यामध्ये रग येत नाही. म्हणून मी म्हटलं, या बंधूंना पण सांगितलं, बघा जरा, बघा काय चाललंय, कसे एकवटतायत ते, कसे एक आहेत ते एक आहेत
म्हणून एवढी ताकद त्यांची होते, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत ते. उद्धव ठाकरेंची लोक सांगतायत ना की त्या परभणीमध्ये काय फरक पडतो. फरक पडतो, तो दिसत नसला तरी आतल्या बाजून पडतो, तो आतल्या बाजून दिसतो. जरा डोळ्यावरचा हा इस्लामी जरा या सगळ्या गोष्टी काढा, चष्मा काढा तो, आणि त्याच्यानंतर बघा काय आहे ते. बाळासाहेबांनी काय केलं, तुम्ही काय करताय, याचा विचार एकदा आपण केला पाहिजे. MIM सारखा पक्ष अरे पाळमुळं रोवत चाललाय, हळूहळू हळूहळू मोठा होत चाललाय. ही धोक्याची घंटा आहे बाबांनो, धोक्याची घंटा. त्यांचं काही नसताना हे ओवेसी अरे तुमच्या देवी देवतांची विटंबना करतात. अश्लील बोललं जातं, देवी देवतांवरती अश्लील घाणेरड्या पद्धतीनं बोललं जातं. आजही बघा एखाद्या यूट्यूबवरती तो व्हिडिओ जाऊन तुमची तळपायच्या मस्तकात जाईल. त्यांची सत्ता नसताना आज जेव्हा सत्ता येते, त्यांची ताकद वाढेल, त्याच्यानंतर हे काय उन्माद करतील ना, याचा जरा एकदा विचार करा तुम्ही. याचा एकदा विचार करा. म्हणजे ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी या संपूर्ण देशभर एक मोठा एल्गार पुकारला, त्यांची ही सगळी लोक काय करतायत, त्यांचे विचार काय, कुठं चाललेत हे, याचा एकदा विचार केला पाहिजे खरंच. यांची हिंमत होते का या की एखाद्या मुस्लिम बहुल भागामध्ये जाऊन बोलण्याची, तिथं जाऊन दमदाटी कर. नाही होत, नाही होत. आम्ही मराठीचा भाषावाद आणि या सगळ्या गोष्टी अडचणी आहेत ज्या मुंबईमध्ये आहेत, त्या मुंबईमध्ये 25 वर्ष तुमची सत्तावधी का नाही मिटल्या, मिटूच शकत नाहीत. कारण ह्या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी चालल्यात. मी यांचा विरोध करतो या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी की हे 25 वर्ष यांनी फक्त मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं. हाती मराठी माणसाच्या काय लागलं, 25 वर्ष लागतात. 25 वर्षानंतरही आमची तीच अवस्था, आम्ही तेच रडतोय जे 25 वर्षापूर्वी रडत होतो, आजही आम्ही तेच रडतोय. मराठी माणूस हद्दपार झाला. मग तुम्ही बसून केलेत काय तुम्ही बसून? हे बाहेरचे येऊन हैदराबादचे निजाम हे तुमच्या उरावरती चढतील ना, जेव्हा परत धक्का मारून जरी उतरवायचा प्रयत्न केला ना, उतरणार नाहीत, एवढं फक्त लक्षात ठेवा. उतरणार नाहीत. त्यामुळे यांची तोंड पहिली बंद करा, यांना जरा पहिले शांत करा. या देशामध्ये तुम्हाला माहीत नाही, बाहेरचं तुम्ही राजकारण, बाहेरच्या बातम्या तुम्ही किती पाहता, काय करता. या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी हे पाय उतार होतील ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की हा देश आता कसा खड्ड्यात जातोय ते, तेव्हा तुम्हाला समजेल. जोपर्यंत कसं असतं, आपल्या घरातलं कोणी मरत नाही ना, तोपर्यंत मरणाऱ्याची किंमत आपल्याला राहत नाही. बाजूच्याचं मेलंय ना, तर आपल्याला काय वाटत नाही, अरे मरू दे जायला, आपल्याला काय घेणं देणं आहे. जेव्हा आपल्यावर येते तेव्हा आपल्याला समजतं. जेव्हा आपल्या हिंदूंवरती वेळ येईल, जेव्हा आपल्या स्वतःवरती वेळ येईल, तेव्हा आपल्याला कळेल की आपलं सरकार आपल्या विचारांचं असणं किती फार महत्त्वाचं असतं, किती महत्त्वाचं आहे का हिंमत या दोघांमध्ये बोलण्याची, या मालेगावच्या सगळ्या प्रकरणावरती. भाषेसाठी तुम्ही लढता, निश्चित लढा, पण मला पाहायचं आहे, मला बघायचं आहे की या मालेगावमध्ये या मालेगाववाल्यांची जिरवण्यासाठी ठाकरे बंधू जे हिंदुत्वासाठी म्हणून ओळखले जातात, ते किती पुढाकार घेत आहेत आणि कुठपर्यंत त्यांना जाऊन ठेचतायत, या सगळ्या गोष्टी मला बघायच्या आहेत. हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात की आमचं हिंदुत्व हे असं आहे, मग आम्हाला बघायचं तुमचं हिंदुत्व कसं आहे. कारण टिपू सुलतानचा फोटो नुसता लावला नाही, तर समस्त महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आणि संपूर्ण सगळ्या मावळ्यांचा अपमान त्या सगळ्या एका फोटोने केला, एवढं फक्त लक्षात असू द्या.